तर शाहू महाराज आणि सतेज पाटलांना विशाळगडाकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवलंय। शाहू महाराज सतेज पाटलांची पोलिसांसोबत सध्या चर्चा सुरू आहे। विशाळगड परिसरात जमावबंदी लागू असल्याने अडवल्याची माहिती समोर येते आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। आम्ही जे काही काल सांगितलं त्या लोकांच्या त्यांच्यावर अन्याय ज्यांची वाहनं नुकसान ती पाहणी करायला आता लोकशाहीत तुम्ही पाबंदी घालत असला तर मग अवघड आहे। बाकीच्यांना जे करणारे त्यांना तुम्ही काहीच कारवाई केली नाही। तुम्ही आता पीआय कोण आहे तुम्ही कुठली कल्पना लावली तर काल झालेल्या बेलेवल आहेत का नॉन तर आणखी एक महत्त्वाची बातमी, विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। एकीकडे शाहू महाराजांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे पत्रकारांना देखील या ठिकाणी विशाळगडावर जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आलेली आहे। तर खासदार शाहू छत्रपती विशाळगडावरील मस्जिदीत दाखल झालेले आहे। महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। खासदार शाहू छत्रपती विशाळगडावरील मशिदीत आता दाखल झालेले आहे। काही वेळापूर्वीच शाहू महाराजांना या ठिकाणी जाण्यापासून अडवण्यात आलं होतं, मात्र आता खासदार शाहू छत्रपती विशाळगडावरील मशिदीत दाखल झाल्याची अपडेट समोर येते आहे। तर असलम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालकांच्या भेटीला पोहोचले। विशाळगडावर झालेल्या प्रकरणावर दोन्ही नेते रश्मी शुक्लांना भेटलेले आहे। विशाळगडावरील घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, काँग्रेस आमदार असलम शेख यांनी पोलीस महासंचालकांकडे ही मागणी केली आहे। आज आम्ही हे मागणी केलेली आहे की जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि पोलिसांना मारहाण झालेली आहे, जर पोलिसांचा आदर होत नसेल, पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे। आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांनी व्यवस्था तिकडे व्यवस्थित केली पाहिजे, व्यवस्था पोलीस बलांची त्यांनी वाढवली पाहिजे होती। हे सगळं कुठेतरी त्यांचा फेलियर आहे आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आज मागणी की। हिंदू मुसलमान सिख ईसाई सबकी मांग ये है कि ऐसे वाक्य की कड़ी निंदा होना चाहिए और ऐसे लोग जो इस समाज के अंदर बांटना चाहते, बंटवारा करना चाहते, भय फैलाना चाहते, लोगों को नुकसान पहुंचाना चाहते हैं, उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए। उन्होंने हमको आश्वासन दिया है और हम उसी आश्वासन के साथ में लोगों से अपील करते हैं कि वो अमन और शांति बनाए रखें, पुलिस को अपना काम करने दें। और पुलिस ने हमको आश्वासन दिया है कि कड़ी से कड़ी कार्रवाई होगी।